बघा, साहित्य अकादमी पुरस्कारमधील बाल साहित्य हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे भारत सासने. पुढील प्रश्न बघा, 2023 या वर्षात परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी किती अब्ज डॉलर रक्कम भारतात पाठवलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 125 अब्ज डॉलर. पुढील प्रश्न बघा, नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांकात अहवाल सर्वेक्षणानुसार राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक राहतात? त्याचे योग्य उत्तर असणार आहे नंदुरबार. पुढील प्रश्न बघा, केंद्र सरकारने नुकताच 2024-25 साठी किती खरीप पिकाची आधारभूत किंमत MSP जाहीर केली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 15 पिकाची. पुढील प्रश्न बघा, ब्लू प्लॅनेट पुरस्कार 2024 कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे IPBES. पुढील प्रश्न बघा, ICCने जाहीर केलेल्या T20 अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीत कोण प्रथम स्थान पटकावलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असा मार्क स्टोयनिस. पुढील प्रश्न बघा, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा भारतीय खेळाडूमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सूर्यकुमार यादव. त्याने 15 वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवला. पुढील प्रश्न बघा, ICC T20 विश्वचषक 2000 स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे मिचेल स्टार्क. पुढील प्रश्न बघा, डेव्हिड विसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो कोणत्या देशाकडून खेळला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे नामिबिया. पुढील प्रश्न बघा, नुकताच जाहीर झालेला पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक 2024 भारताचा क्रमांक कोणता आहे? त्याचे योग्य उत्तर असा 176वा. पुढील प्रश्न बघा, घोडेस्वारात 3 स्टार ग्रॉं प्री विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे श्रुती ओरा. पुढील प्रश्न बघा, कोणत्या देशात जून 2024 मध्ये लागलेल्या आगीत 41 भारतीयांचा मृत्यू झालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कुवेत. पुढील प्रश्न बघा, आज दक्षिण आफ्रिकेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सिरिल रामाफोसा यांची. पुढील प्रश्न बघा, साहित्य अकादमी पुरस्कार मधील मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे देवीदास सौदागर. पुढील प्रश्न बघा, नुकतेच राजश्री शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे?
त्याचे योग्य उत्तर असणार आहे ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा. पुढील प्रश्न बघा. 2024 इंडिया IORA इंडियन ओशन रिम असोसिएशन क्रूझ पर्यटन परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? त्याचं योग्य उत्तर असणार आहे नवी दिल्ली. पुढील प्रश्न बघा. मुलीची विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या राज्यात पार पडली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे गुजरात.